सध्या आता आम्ही सकाळचे 2 तास स्वच्छतेचे त्यासाठी आलो आहे. बब्बलला अंदाज असला आहे, तो आवाज मारतो पण आवाजच जात नाही. मी थैलीवरून इकडून फिरून आलो, पण जास्त काय नाही, 2-3च बाटल्या भेटल्या आहेत प्लॅस्टिकच्या. म्हणजे कुठं ते प्रमाण कमी जास्त बाटलाचं जंगलात आता दिसत आहे. म्हणजे इथं अशा भरपूरशा बाटला राहत होत्या, तिथे कमी बाटला आहे. आता हा आपला मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याच्या कडेलाच आपण इकडे डोंगरीचा भाग आहे, तिकडच्या बाटला उचलण्याचं काम करत आहे. प्लॅस्टिकच्या असेल, बियर असेल, दारूच्या, त्या आपण उचलतो. आणि हा आपला जंगल स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे. तो आला आहे इकडून आवाज मारता, पण तर मी आवाज मारता तो एक थैली धरून अंदर गेला होता, अंदरून येता बस तिकडून. अशा पद्धतीने आम्ही सकाळी आपल्या थैल्या पकडून, म्हणजे एक तर व्यायाम पण होते आणि जंगलाची स्वच्छता पण होते. नंतर अजून पावसाळा सुरू झाला की आपला सोमनाथ स्वच्छता अभियान आता पण चालू आहे. धबधबा स्वच्छता अभियान आपला 2 दिवस हप्त्याचे, आणि बाकी दिवस जंगल असेल, मूलची स्मशानभूमी आहे. आता स्मशानभूमीत पण जास्त एक मुलगा ठेवला आहे नगर परिषदनं, तेवढा कचरा नाही आहे, पण जात राहा लागते आता मधात, काड्या बिड्या राहते, ते फडके तो जाडत नाही, भीती वाटते त्याला. तर अशा पद्धतीने आता आम्ही इकडं बाटला रस्त्यावर फोडून ठेवून देते. बियर पितले बघ बाटल फोडून ठेवतो. कृपा करून असे कर्जेत अशा दारूच्या बाटला पॅकेट टाकून ठेवतो. थोड्या जंगलातून जमा करून आणल्या, आणि आता हे आम्ही जमा केलेल्या बाटला आहे ह्यावाला त्याच्या चिपकून ठेवतो आम्ही. कधी ना कधी परिवर्तन होईलच. आणि कामाची तर सुरुवात आम्ही केली आहे परिवर्तनाची. आपणही करा, जेणेकरून हे सगळं स्वच्छ आणि सुंदर राहील. इकडच्या साईडला पण मोठ्यासारखा म्हणजे जेवण टाकून ठेवत असतात, ते उचलण्याचं पण आपण काम करतो सकाळी. म्हणजे प्लेटा असेल प्लॅस्टिकच्या आणि बाकी काही पण काही नाही, बिंदास उचला असेल. लोक काय लोक पागल बी म्हणते, आम्हाला भंगारवाले बी म्हणते, काही म्हणते, जाऊ दे, आपलं काम आपण करत राहायचा. लोक काय आहे ते बोलणारे बोलतच राहते, त्यांच्या भरोशावर तर आपण थोडी जगतो. आपण मेहनत करतो, आपण सगळं करतो, सगळं आपणच करतो, तर मग लोकांचा काय ऐकायचं. ह्या सगळ्या रस्त्याच्या कडेला टाकलेल्या बाटल्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपण इथून प्रवास करतो, आपल्या गाड्या जात असतात, त्या मोठ्या प्रमाणात आपण फेकतो. पण असं करू नका, त्या जमा ठेवा, जेणेकरून त्रास होणार नाही. पूर्ण थैली भरली आमची आता, आणि आम्ही छोट्या 2 थैल्या आणतो या 10 किलोवाल्या, त्याच्यात हा सगळा सामान जमा करतो. पाण्याच्या बाटल, बियर बाटल घेते, प्लॅस्टिकच्या बाटला. आणि हा मूलचा कॉलेज ग्राउंड, आपण कॉलेज ग्राउंडच्या जवळपास आहे. आणि बियर बाटला मोठ्या प्रमाणात इकडं पिऊन फेकतात, म्हणजे आपण सूचना दिल्या होत्या की फेकू नका आणि आपलं ग्राउंड स्वच्छ आणि सुंदर ठेवा. बबलू पण आता ह्या बाटल्या जमा करत आहे इकडून, आणि हळूहळू कॉलेजचा ग्राउंड पण खाली झाला आहे. म्हणजे कुठं ना कुठं आपण पेतो मधात बाटल्या टाकून ठेवतो, तिथे जेणेकरून इथं डस्टबिन लागेल, तर डस्टबिनमध्ये कचरा टाका. आणि स्वच्छ आणि सुंदर आपला कॉलेज ग्राउंड आहे, मस्त आहे, तिकडे आपण फिरण्यासाठी येतो. पण तसं कुठं करताना आपण कुठं दिसत नाही, म्हणजे अक्कल नावाची चीजच राहिली नाही आता, म्हणजे प्याने आणि टाकणे कुठं पण. हे मूत्रीघर आणि संडास बाथरूम बांधला आहे, कित्येक वर्ष झालं ते बांधून ठेवला, त्याचा अजून काम पूर्ण नाही झाला. म्हणजे झाला तर त्याचा वापर तरी झाला पाहिजे. हे मूलच्या कॉलेज ग्राउंड म्हणजे चंद्रपूर रस्त्याला आहे, ते अर्ध बांधून ठेवलं, तिथं ना पाण्याची सोय आहे
ना काय नाही, प्लास्टर मारून ठेवून दिले. फालतूचा पैसा कुठं गुंतवायचा, म्हणजे भरपूरशे लोकांसाठी तो चांगला होऊ शकतो. वाचल्यास 5 रुपये 10 रुपये त्याचे घेतलं तरी चालेल, पण जे बाहेरचे प्रवासी सकाळी जातात तिथं चांगलं सगळं केलं तर त्याचा वापर योग्य होऊ शकतो. म्हणजे अर्ध काम करायचं सोडून द्यायचा, सगळं शासन काय का समजतच नाही. पैसा कुठं नाश करायचा हे फक्त शासनाला माहीत आहे. जे ठेकेदार ते करत बसते आणि असं अर्ध काम सोडून चालले गेले. आता ते बजाज इथे आता ते बॅनर लावायसाठी तो काम येणार आहे, पेंटिंग बिंटिंग मारतील, ते वापर एवढं चांगलं आहे. माती जर टाकून ठेवली अशी, म्हणजे हे सगळं पसरवलं तर चांगलं होईल, तर ते कामात तरी येईल. म्हणजे जे जाणारे प्रवासी आहेत त्यांच्या ते कामात येईल. 10 रुपये 5 रुपये तुम्ही तिकीट ठेवा, जेणेकरून त्याचा वापर होईल. दोन्ही आपल्या बॅग्स भरल्या आहेत, इकडं बबलून भरल्यात. हा जागा नाही, आता आम्हाला थैल्या आणावं लागते. थैल्याच्या बिल्याची आवश्यकता द्या, असं थैल्या बिलं तर आम्हाला अजून नाही का. डस्टबिन बी पाहिजे, एक सायकल 2-3 सायकल बी पाहिजे तर द्या आम्हाला, कारण की सायकलनं जायचं आहे. दोन्ही थैल्या आमच्या भरल्या आजकाच्या कच. आम्ही 2 व्हीलरच येतो सकाळी इकडं, आणि आता जागा नाही. आता उद्याचा बाकी येतो उद्या. आम्ही आता डस्टबिन दारूच्या बाटला, बिअर बाटला जमा करण्यासाठी सध्या 90 आता आपण मस्त बनवूया, जेणेकरून दारूच्या बाटला, बिअर बाटला जमा.